अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, आजपर्यंत ज्या लोकांनी हा अतिशय पवित्र मंत्र ऐकला आहे, श्रवण केला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य एक चमत्कारिकरित्या बदलले आहे। तुम्हालाही वाटत असेल आपल्या आयुष्यातही चमत्कार घडावा, आपले हे आयुष्य चमत्कारिकरित्या बदलावे, आपल्याला जे जे हवे आहे, जे आपल्याला अतिशय मनापासून वाटत आहे की हे व्हावे, ही इच्छा पूर्ण व्हावी, तर आजचा हा मंत्र तुमच्यासाठीच आहे। श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र अतिशय प्रभावी आणि रहस्यमय मानला जातो। हा मंत्र तुम्ही घरामध्ये लावून ठेवला, ऑफिसमध्ये लावून ठेवला किंवा तुमच्या दुकानात, कामाच्या ठिकाणी लावून ठेवला तर नक्कीच ते वातावरण हा मंत्र पॉझिटिव्ह करेल आणि तुम्हाला हव्या तशा गोष्टी घडत जातील। तेथील वातावरण प्रसन्न होईल, नकारात्मकता निघून जाईल, घरातील कटकटी, वाद कमी होतील। दररोज सकाळी हा मंत्र जर तुम्ही घरामध्ये लावून ठेवला तर तुमचे घर हे सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्यावर या मंत्राचा परिणाम होऊन पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये येईल आणि त्यांच्या कामामध्ये त्यांना यश मिळेल। मंडळी, तुमच्यासोबत असं कधी घडतं का की घरात आल्यानंतर घरात उदास अस्वस्थ वाटतं, मन लागत नाही, प्रसन्न वाटत नाही, सतत निगेटिव्ह विचार मनामध्ये थैमान घालतात, हातात आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर जातोच आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही, विनाकारण आपल्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे। या सर्व अडचणींना तुम्ही तोंड देत असाल तर आजचा हा मंत्र खास तुमच्यासाठीच आहे। मंडळी, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा मंत्र मोबाईलवर फक्त 20 मिनिटे लावून ऐका आणि पहा चमत्कार। नाही तुमचे जीवन एका आश्चर्याने भरले तर मग सांगा। घरातील प्रत्येक सदस्याने हा मंत्र ऐकला तर अतिशय उत्तम, त्यांच्यात अतिशय बदल घडत जातील, घरामध्ये एकोपा राहील, टोकाचे वादविवाद मिटून जातील, नवरा बायकोंमधील होणारे वाद तेही यामुळे नष्ट होतील। परंतु कमीत कमी तुम्ही स्वतः 20 मिनिटे हा मंत्र ऐका आणि पहा चमत्कार, तुमचे आयुष्य कसे बदलून जाईल। घरातील एका व्यक्तीने सुद्धा स्वामी सेवा केली, स्वामींचे नामस्मरण केले, घरातील वातावरण प्रचंड सकारात्मक होतं, पवित्र होतं। मंडळी, आजचा मंत्र इतका खास आहे की तो तुमच्या जीवनामध्ये बदल हा घडवणारच आहे, जो तुमच्या अडचणी जास्त काळ टिकू देणार नाही। तुमच्या घरामध्ये चारही बाजूने पैशाचे आगमन होईल, घरातील आजारपण समूळ नष्ट होईल। विश्वास ठेवा, तुम्ही या मंत्र जपासाठी दिलेला वेळ कधीही वाया जाणार नाही, त्याचे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात शुभ फळ तुम्हाला मिळणारच। आज नाही तर उद्या तुम्हाला या मंत्र जपाचा चमत्कार पाहायला मिळेल। या मंत्रातून निघालेले प्रत्येक शब्द तुमच्या मनात सकारात्मक बदल घडवून आणतील, तुमच्या सर्व संकटांचा नाश या मंत्र जपातून होईल। असा हा शक्तिशाली मंत्राकडे तुम्ही आज कानाडोळा केलात तर तुम्ही ही दैवी शक्ती परत पाठवत आहात असा याचा अर्थ होईल। लक्षात ठेवा, तुम्हाला खरोखरच तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवायचे असेल, तुम्हाला सुखी समाधानी जीवन जगायचे असेल तर आज या मंत्राच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनात बदल घडवून आणू शकता। तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे। मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत। मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत, ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री देवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।